आमच्या सोसायटीचे गणपती बाप्पा आहेत। सुंदर अशी मूर्ती आहे बघा। ओके 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 3 जन आउट हो चुके हैं। वहां से एक चेयर निकालो, हिंदू का नहीं, यहाँ से 2 चेयर निकालो। वाला टॉप देऊन तर मंडळी आमच्या सोसायटीमध्येच गणपती निमित्त संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता आणि आम्ही आता खेळत होतो सगळ्या महिला आणि खूप छान खेळ रंगला होता। ऍक्च्युली मी लेट आली आणि मी नंतर ऍड झाली होती, या आधीच खेळत होत्या आणि खूप छान खेळल्या दोघी जणी पण। ऍक्च्युली गेमचा असा रूल आहे की 3 जणी जेव्हा पॉज होतो गाणं तेव्हा 3 जणी आउट होतात आणि त्यामुळे या दोघी जणी आउट झाल्या होत्या। माझ्या नंतरच त्यांचा नंबर लागला होता। आणि तुमचं नाव सांगा ताई? सविता उमरेटकर। आणि तुमचं नाव सांगा? तुमचं नाव सांगा? कशी शिंदे। आम्ही सगळ्यात जण आउट झालेले आहे, या साईडला बसलेलो आणि खूप छान गेम होता, खूपच छान गेम होता। आणि आज गणपती बाप्पाच्या समोरच आम्ही संगीत खुर्चीचा आज कार्यक्रम खेळतोय। खूपच महिलांचा हा आवडता गेम आहे आणि इथे महिला खूप एन्जॉय केला सगळ्या लेडीजने। आणि ऍक्च्युली सगळ्या महिलांचा एकच आहे की एकच आउट व्हायला पाहिजे असं, प्रत्येक गेम मध्ये वेगवेगळे रूल असतात त्यामुळे। आणि तुमचे हो टाइम नव्हता आणि महिला खूप आहेत खेळण्यासाठी आणि इथे सगळ्या हौशीच महिला आहेत आमच्या सोसायटीमध्ये आणि प्रत्येक सण असा आम्ही वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स मध्ये खूपच सगळ्याच इंटरेस्टेड असतात आणि सगळ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचंच असतं प्रत्येक महिलेला। आणि कुठले ना कुठले असे स्पोर्ट्स सगळे आमच्या इथले पुरुष वर्ग जे आहेत ते नवीन नवीन गेम आणत असतात आणि तरी महिलांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन पण कमीपणाच वाटत असतो, कारण त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आणखी पाहिजे महिलांना, कारण की महिलांना कसं जॉब असतं, घरातली कामं असतात, पण तरी सुद्धा बाहेरच्या पण आवड असते अशी महिलांना। हम बहुत एंजॉय करते हैं, गणपती हो नवरात्री हो हम बहुत एंजॉय करते हैं। आणि आमच्या सोसायटीमध्ये ना सगळेच कार्यक्रम एवढ्या हौशीने आणि एवढ्या उत्साहाने साजरे करतात ना की बाहेरची लोक पण आमच्या इथे इव्हन बघायला येतात आणि पाहुणे मंडळी सुद्धा येतात आणि त्यांनाही आवडतात आमचे कार्यक्रम आणि खूप मोठ्या याच्यात करतात नाही का आपल्या इकडे आणि सगळ्यांनाच आवडतात। आणि ऍक्च्युली काय आहे प्रत्येक महिला पण इथे स्वतःहून सांगतात की तुम्ही असं ठेवा, असं नाही, असं त्यांना आयडियाज पण देतात आमच्या पुरुष वर्गाला। शांतता खूप आहे आमच्या इकडे उसरघरला आणि त्यामुळे इकडचं परिसर खूप आवडतो इकडच्या लोकांना आणि खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून। यहाँ पे श्रीकांत शिंदे भी आके गए यहाँ पे। मागे पण वारकरी संप्रदायाचं आपल्या पाठीच होणार आहे आणि त्यासाठी पण उद्घाटनासाठी श्रीकांत शिंदे साहेबांनाच बोलवलं होतं आणि ते झाल्यावर सुद्धा ते येतीलच इकडे ओपनिंगसाठी। तर मंडळी कार्यक्रम संपलेला आहे आमच्या सोसायटीमधला पण आणि खूप भारी वाटलं। खूप दिवसांनी मी संगीत खुर्ची खेळली आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा तिथे नवीन झाल्या, ते ज्या मी ब्लॉगमध्ये त्यांना शूट केलेला आहे। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चलो बाय।